बस बस बस. निघला निघला निघला. अरे चांगली तर अडकली पार. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण गावाकडे आलो, तुम्हाला कालचा ब्लॉग बघून तुम्हाला कळलंच असेल आणि मागचं मग बॅकग्राऊंड बघून पण कळत असेल की भाऊ तो पठ्ठ्या त्या गावाकडे आलेला आहे. आमचं पारड लय मोठं झालंय बघा ना. मागच्या मागच्या वेळेस जो आलतो ना 1-2 महिन्यापूर्वी एवढंच होतं, आता पर यायला झालंय. आणि काय झालं माहिती का, आज मी ब्लॉगचं सुरुवात आहे ना 10 वाजलेत. कारण कारण विचारा बरं. बाई जागच नाही आली, एवढा पाऊस पडतोय इथं गावाकडे. आता कुठं जरा आहे ना उघडीप झाली. तुम्हाला बाहेर दाखवतो मग वातावरण. तुम्ही हे वातावरण बघू शकता. आणि मम्मी कपडे धुत होती, तर म्हटली बाबा मला कामाला जायचंय, पटक्यासी थोडी वाळा घालायला मदत कर. आता टाकतोय, वाळू घालतोय, माहीच कापडे. ही बघू शकता तुम्ही माझ्या मागं वातावरण. हे बघा हे बघा. आत्ता सध्या कुठे आहे ना उजाडले जरा, म्हणजे पावसातून नाही का, नाही तर दिवसभर रात्रभर पाऊसच होता. मला बघायचे पप्पा ते काय करायचे बघा माझ्या माग. कोंबड्या आहे ना लय दुसऱ्यांच्या शेतात जातात, त्याच्यामुळे आहे ना आजी म्हणली एक खुराडा बांधू आपण जरा इकडे घरापासून जरा लांब. पप्पा ते जे आमचं ह्याचं शेड आहे ना, कशाचं आपण जे कांदा ठेवायला करतो ना आरण, त्याच्याच एका थोड्या भागाला हे करतात ते. चला जाऊया आपण बघू. कोयता होता ना इथं, कोयता द्या बरं. बस झालं ना मग. सगळं तुझ्या मनासारखं झालं हो. किटन हाणायची मुळापासून. मित्रांनो लेगाच पण झालेलं आहे, त्याच्या खुराड्या करायच्या ना त्याच्या बाजूनी. आता या बाजूनी पण बघू शकता, बघा इकडे टणटणी. आता आम्ही ना जुन्या घराचे दरवाजे लावायचा ट्राय करते कोंबड्यांच्या खुराड्याला. काहीतरी वेगळाच जुगाड लावलाय. ही सगळी आयडिया बाल्याची, ते चाललाय ना त्याची आयडिया सगळी. हा काय काय कायला खुराडा पाहिजे आजी, पण मोकळ्या होते ना कोंबड्या. नको का बस बस बस. निघला निघला निघला. खताची गाडी आली होती नाही का, हे बघ इथं खसली होती. इथं हे मुरुम टाकल्यामुळे ना पाणी मुरत इथं जास्त, त्याच्यामुळे ना, आणि ते वजन कमी असतं ना टमटमचं, त्याच्यामुळे ती खसली होती. आता आम्हाला पुढचं टास्क दिलंय घरच्यांनी, काय माहिती का, बाऱ्याला मला हे कांदा आहे ना जे सडलेलं ते वेगळं करायचंय, आणि चांगलं कांदा एक जाग करायचंय. चला करूया. बाल्या चल ना. अय आजी चल. मांजर बा कसं बसले खाऊन पिऊन गुजबुजीत. पळालं आता सुकट सुकट करते रे आजी, मस्त सुकट आहे. तर मित्रांनो मस्त जेवण वगैरे झालं आणि थोडा रेस्ट केलता. थोडं दुसऱ्या रानात पण गेलतो, कारण पप्पा आहे ना कोथिंबीर घेऊन बाजारात गेले एका ठिकाणी विकायला. आणि आता मी जस्ट आत्ता आहे ना माहिती का आमच्या जवळच्या रानात आले, कारण संध्याकाळचा टायमिंग झाला आणि गुरांना आहे ना खायलाच काढलेलं नाही काही. आणि ना गुरांना खायला काढता काढता ना मला सुद्धा लागले. बघायचंय का, थांबा. हे बघा हे बघा कसलं लागले बघा. चला
मोकर वाढले कडवळ. कृष्ण दे रे दे रे भगवंता. डन अँड डस्टेड फायनली. काय बांधले बघा आता चिरकुट. शेतकऱ्याची लाईफ. खायला तर काढलं, आता यांना पाणी प्यायचंय. बघा कशी वाट बघते ते माझ्या मागं. पाणी प्यायचं मग पाणी प्यायचं. चला पाणी पाचतो. तर मित्रांनो, आता जेवण वगैरे झाले आणि घरचे ना सगळे झोपलेत. बाबा थांबा ना, बॅकग्राऊंड व्हॉइस येईल नाही तर शांत बसा थोडं. थांबा, सांगतो कोणी. तर मित्रांनो, काय नाही, बाबा आवाज देते, काय करतोय काय नाही. जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपला पहिला दिवस आज इथे संपतोय गावाकडचा. उद्या फक्त एक दिवस राहील, परवा परत आपल्या रुटीनला, परत महिनाभर सुट्ट्यांची वाट बघायची. हार्श रियालिटी. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.